ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे बाबू ड्रायव्हरने 2 गुन्हेगारांची नावं एकाच वेळी फोडून अर्जुनला दिला मोठा पुरावा मिळून, त्याचबरोबर नागराजची एक चूक त्यांच्यावरच पडणार भारी आणि साक्षी जिवंत असल्याचं मोठं गुपितसुद्धा येणार अर्जुनच्या समोर। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार, सगळं जाणून या आपल्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहिलं आहे की सायलीला बाबू ड्रायव्हर दिसलेला आहे आणि त्यानंतर आता सायली ही घराच्या बाहेर आलेली आहे। आता सायली विचार करत असते की हा बाबू ड्रायव्हरच आहे का। मग आता बाबू ड्रायव्हरसुद्धा सायलीकडे बघतो आणि आता तो तिकडनं पळायला लागतो। त्याबरोबर आता सायलीची खात्री पटते की नाही नक्की हा बाबू ड्रायव्हरच आहे, हा बाबू ड्रायव्हरच असणार, म्हणूनच तर हा माझ्या नजरेसमोरून पळण्याचा प्रयत्न करतोय। नाही काहीही झालं तरी मी याला पळू देणार नाही। आणि मग सायली ही बाबूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करते, पण आता ती बुद्धी चालवते आणि अर्जुनला सुद्धा हाका मारू लागते। तोपर्यंत आता बाबू याच्या हातात आयती संधी गावलेली असते, त्यामुळे तो आणखीन जास्त वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो। खरं तर तो सायली आणि अर्जुनला घाबरलेला असतो, त्यामुळे त्याला सायली आणि अर्जुनच्या हाती लागायचं नसतं। तर आता सायली ही मोठमोठ्याने ओरडत असते, अहो अहो अर्जुन सर, लवकर या, बाहेर या अर्जुन सर। आता सायलीचा आवाज हा आतमध्ये जात नसतो, कारण आतमध्ये गडबड सुरू असते लग्नाची, सगळा कल्ला असतो। सायली विचार करते यांना माझा आवाज जातोय की नाही। मग सायली पुन्हा अर्जुनला मोठमोठ्याने अगदी मोठ्या आवाजात हाका मारते, अहो ऐकताय का, तुम्हाला माझा आवाज येतोय का। आता सायलीला वाटू लागतं की कदाचित अर्जुनपर्यंत माझा आवाज पोहोचतच नाही आहे, मीच काहीतरी करायला हवं। इतक्यात आता अर्जुन तिकडनं येतो आणि अर्जुन आता सायलीला म्हणायला लागतो, बायको काय झालं, काय एवढ्या मोठ्याने तुम्हाला हाका मारत होतीस, काय बोल ना। त्यावर सायली अर्जुनला बाबू ड्रायव्हर दाखवते। त्यावर अर्जुन म्हणतो, बाबू ड्रायव्हर, बायको चल, आपल्याला बाबू ड्रायव्हरला कुठल्याही परिस्थितीत पकडायचाच आहे। मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंही बाबू ड्रायव्हरच्या मागावर जायचा ठरवतात। आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो, लक्षात ठेव, काहीही झालं तरी आपल्याला याला पळू द्यायचं नाही आहे। जर हा सापडला ना आपल्याला तर सर्व कोडी आपोआप सुटून जातील, त्यामुळे याला निसटून देऊ नकोस। त्यावर सायली ही सुद्धा होकार देते। आता अर्जुन मागून हाका मारत असतो, बाबू थांब, हे बघ पळू नकोस आमच्यापासून, तू आम्हाला शेवटी सापडशीलच, बाबू थांब। पण बाबू ड्रायव्हर काहीच ऐकत नसतो आणि मग शेवटी एका पॉईंटला जाऊन बाबू आता पायाला ठेस लागल्यामुळे खाली पडतो। त्यावेळी अर्जुन तिकडे जातो आणि अर्जुन आता बाबूची गचांडी पकडतो आणि त्याच्या एक थोबाडात लगावून देत त्याला म्हणत असतो, सांगत होतो ना तुला, पळू नको, काय गरज होती एवढी पळापळ करण्याची। आता अजिबात नाटकं न करता पटापट विचारलेल्या प्रश्नांची सगळी खरी उत्तरं द्यायची, समजलं। आणि मग आता अर्जुन बाबूला विचारायला सुरुवात करतो, मला सांग, तूच अपघात घडवून आणला होतास ना 22 वर्षापूर्वी पनवेल हायवेजवळ रविराज काकाचा आणि प्रतिमा आत्याचा, बोल। त्याबरोबर तो म्हणत असतो, कुठल्या अपघाताबद्दल बोलताय तुम्ही, हे बघा मला असं काहीही आठवत नाही आहे, तुम्ही उगाच काहीतरी वेगळं बडबडताय। त्यावर अर्जुन म्हणत असतो, हो का, ठीक आहे, मग आता पोलिसांची मदतच आम्हाला घ्यावी लागेल। जेव्हा पोलीस तुला 3rd डिग्री देतील, रिमांडवर घेतील ना, तेव्हा तुला बरोबर आपोआप सगळं आठवायला लागेल। मी जर चांगल्या भाषेत सभ्य पद्धतीने विचारतोय तर अर्थात तुला काही आठवणं शक्य नाहीच आहे, ठीक आहे, पोलिसांनाच बोलवतो। त्याबरोबर मग बाबू म्हणतो, नका साहेब असं करू, नका बोलू पोलीस, मला जे माहिती आहे ते सगळं मी सांगतो। आणि मग आता बाबू सांगायला सुरुवात करतो की मला जी सुपारी दिली होती ती महिपत साहेबांनी आणि नागराज साहेबांनी दिली होती। त्यावर आता नागराजचं नाव ऐकून सायली म्हणते, नागराज, कोण नागराज। त्यावर बाबू म्हणतो, रविराज साहेबांचा भाऊ। त्यावर सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला सुद्धा। सायली म्हणते, गप्प बस, काहीही तोंडाला येईल ते बरळू नकोस, उगाच नाव घ्यायचं म्हणून तू कोणाचंही नाव घेशील का। नागराज काकांचं आणि रविराज काकांचं काय वैर आहे, ते दोघं सख्खे भाऊ आहेत, मग नागराज काका रविराज काकांची सुपारी का देतील, तू खोटं बोलतोयस। त्याबरोबर मग आता लगेचच बाबू ड्रायव्हर म्हणायला लागतो, नाही साहेब, नाही मॅडम, अहो मी खोटं कशाला बोलू, खोटं मिळून मला काय मिळणार आहे, मी का खोटं बोलेन, मी खरं बोलतोय, मला हे सगळं काही नागराज शेटनी आणि महिपत साहेबांनी करायला लावलं होतं। त्यावेळी मग आता अर्जुन हा लगेचच म्हणायला लागतो, अरे नीच माणसा, पण तुला अक्कल नाही का, तू काहीही करशील का, नाही, तुला मी असा तसा सोडणार नाही, तुझ्यामुळे माझ्या सिनियरने एवढी वर्ष एकट्याने आयुष्य घालवलं, माझ्या प्रतिमा आत्याच्या आयुष्याला भोग लागले, वनवास आला, आता मी तुला सोडून शकत नाही, तुला अशी जन्माची अद्दल घडवतो ना की
तुझ्या 7 जन्म लक्षात राहिली पाहिजे. पुन्हा कधीच ही अशी चूक तुझ्या हातून होता कामा नये. आणि मग आता अर्जुन हा बाबूला मारायला जात असतो. त्यावेळी सायली अर्जुनला अडवते आणि म्हणत असते, थांबा, तुम्ही कायदा असा हातात घेऊ नका. याच्यावर हात उगारून काय मिळणार आहे तुम्हाला? उलट आपल्याला जी माहिती हवी होती ती सगळी माहिती तर तशी ना अशी याने आपल्याला दिलीच आहे. मग उगाच चौगाच तुम्ही तुमचे हात खराब करून घेऊ नका. थांबा अर्जुन सर. त्यावेळी अर्जुन म्हणतो, आता माझ्या बायकोने सांगितलं म्हणून थांबतोय. चल निघ इकडनं, निघ. त्यावेळी सायली म्हणते, अहो थांबा, तुम्ही खूप मोठी चूक करताय. याला आपण हा असा हाकलून दिला आणि जर तुळजापूरमध्येच महिपतला किंवा इतर कोणाला कळलं की बाबू जिवंत आहे तर मग ही गोष्ट त्याच्या जीवनासाठी सुद्धा खूप अवघड होऊन बसेल. त्यामुळे मला असं वाटतं की सध्या आपण बाबूला हे असं वाऱ्यावर सोडणं योग्य नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही कोणाला तरी सांगा किंवा कोणाला तरी बोलवा आणि बाबूला इकडनं घालवून द्या, पण त्याला सेफ जागी जाता येईल असं काहीतरी बघा. त्यावर मग ते दोघं विचार करायला लागतात की अशी कुठली जागा बाबूसाठी सेफ असेल. त्यावेळी सायली म्हणत असते, माफ करा, पण मला असं वाटतं की चैतन्य भाऊजींच्या घरी जर आपण बाबूला ठेवलं तर बाबू तिथे अगदी सेफ आणि व्यवस्थित राहील. आणि त्याशिवाय चैतन्य भाऊजींच्या देखरेखीखाली याला काही उलटीसुलटी कामंसुद्धा करता येणार नाही. त्यामुळे मला असंच वाटतं आहे की तुम्ही एक काम करा, तुम्ही चैतन्य भाऊजींना कॉल करा आणि इकडे बोलवून घ्या आणि बाबूला तुम्ही चैतन्य भाऊजींबरोबर पाठवून द्या. कारण काय आहे ना, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी सध्या प्रियासुद्धा इथे आहे आणि त्यामुळे तिचं लक्ष अगदी बारीक आपल्यावर असणार आहे. आणि मला वाटत नाही की महिपत जरी आपल्या तावडीतून निसटला असला तरीसुद्धा तो प्रियाच्या कॉन्टॅक्टमध्ये नसेल. नक्कीच तो तिच्या टचमध्ये असणार आहे. त्यामुळे आपण तिच्यासमोर काहीही बोलणं किंवा करणं चुकीचं ठरेल. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण बाबू जिवंत आहे ही गोष्ट सध्या कोणालाच नको सांगायला. आणि त्याने जे आपल्याला सांगितलं ना की हे सगळं त्याला नागराज काकांनी करायला लावलं वगैरे, हे सुद्धा आपण सध्या तरी गुपितच ठेवूया. कारण जर खरोखर या सगळ्याच्या मागे नागराज काका असतील तर ठीक आहे, पण जर आपल्याला नंतर कळालं की बाबू आपल्याबरोबर खोटं बोलला, या सगळ्याच्या मुळाशी नागराज काका नव्हते, तर याचं रविराज काकांना खूप वाईट वाटेल. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली बायको, इट्स माय पॉईंट. आपण एक काम करूया, आता आपण इथं शांतपणे निघूया, त्यानंतर आपल्या घरी जाऊ आणि मग घरी जाऊन आपल्याला जे काही करायचं आहे आपण ते करू. आपल्या घरी आपण मस्त रिसर्च करू. मग सायली आणि अर्जुन लगेचच इकडे आलेले असतात लग्न मंडपात. आणि मग आता अर्जुन आणि सायली हे म्हणायला लागतात की खरंच गिरीजा, रुद्रप्रताप, तुम्हा दोघांच्या लग्नाला तुम्हाला आशीर्वाद दिले, भरभरून साथ दिली तुमची, हे सगळं करून आम्हाला खूप बरं वाटलं. पण आता आमची निघण्याची वेळ झाली आहे, तर आता आम्ही दोघंही निघतो. त्यावर रुद्र आता अर्जुनला रजा देतो आणि मग रुद्र आणि गिरीजा हे त्या दोघांना सोडायला बाहेरपर्यंत सुद्धा येतात. मग सायली आणि अर्जुन हे परतीच्या प्रवासाला लागलेले असतात आणि बरोबर तेव्हाच अर्जुनची नजर ही प्रियावरती जाते. आता अर्जुनला दिसतं की प्रिया ही कोणाबरोबर तरी बोलते. अर्जुन खूप प्रयत्न करतो की ती कोणाबरोबर बोलते हे जाणून घेण्यासाठी, चेहरा बघण्यासाठी, पण अर्जुनला चेहरा दिसत नसतो. आता त्याच संधीचा फायदा प्रियाला होतो. प्रिया लगेचच नागराजला सांगते, नागराज काका एक काम करा, मागच्या मागे गपचूप इकडनं बाहेर पडा. सायली आणि अर्जुन पुन्हा लग्न मंडपात आलेले आहेत आणि त्यांनी दोघांनीही तुम्हाला बघितलं आहे. जर त्यांना तुमच्यावरती डाऊट आला किंवा त्यांना खात्री पटली की खरोखर हे तुम्हीच आहात, तर हे तुमच्यासाठी तर अवघड ठरेलच, पण त्याचबरोबर माझ्यासाठी सुद्धा हे खूप जास्त अवघड ठरणार आहे. त्यामुळे निघा तुम्ही इकडनं. मग लगेचच नागोबा तिकडनं पेपर वाचत जातो. तर इकडे आता सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. सायली आता लगेचच प्रियाला विचारायला लागते, काय गं प्रिया, कसली इकडे सोंग काढली असती आणि काय चाललं आहे काय तुझं? तुला सांगितलं होतं ना की इथे यायचं नाही म्हणून. त्याबरोबर प्रिया ही सायलीला म्हणायला लागते, हे गप ग, तुला सतत लोकांना लेक्चर देऊन कंटाळा येत नाही का गं? किती बडबड 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 करतच असतेस तू. जरा दमत जा सायली, थकत जा. आणि महत्त्वाची गोष्ट, मला सांगणारी तू कोण गं? मी काय करायचं आणि काय नाही करायचं? एक गोष्ट विसरत असशील तर तुला आठवण करून देते. तू जशी इथे गिरिजाच्या म्हणजे तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला आली होतीस ना, तशीच इथे मी पण माझ्या मैत्रिणीसाठीच आले होते, कळलं ना? चल निघ. आणि मग प्रिया तिकडनं सायलीला झिडकारते आणि निघून जाते. त्यानंतर सायली आणि अर्जुनसुद्धा रुद्र आणि गिरिजाचा निरोप घेऊन खरोखर आता प्रवासाला लागतात. तर आता इकडे नागोबा हा
साक्षीला भेटायला वरचेवर जात असतो पनवेलवरून आल्यावर. तर आता ही गोष्ट सायली आणि अर्जुनला खटकलेली असते की बाबू ड्रायव्हरने त्यांच्यासमोर नागराजचं नाव घेतलं. सायली अर्जुनला म्हणत असते, नाही महिपतचं नाव घेणार हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत होतंच, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की बाबूला रविराज काकांबद्दल कसं काय माहिती. जर बाबू म्हणतोय तसं खरोखर नागराज काकांनी सुपारी दिली असेल तर आपल्याला लक्ष ठेवायला हवं. अहो मी काय म्हणते, आपण ना पाठलाग करूया, म्हणजे वॉच ठेवूया नागराज काकांवरती. तर इकडे प्रियाला मात्र या सर्व गोष्टींची अजिबातच कानाकुणी नसते. प्रियाने आता नागोबाला सांगितलेलं असतं की तुम्ही पुन्हा मुंबईत जा, कारण काय आहे तुळजापुरात अर्जुन आणि सायलीच्या ओळखीची सुद्धा आता लोक झालेली आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोणी इथे बघितलं तर लगेच अर्जुन सायलीला टिप लागेल. त्यामुळे तुम्ही इकडनं सटका, मी इकडे काय होईल ते तुम्हाला फोनवर कळवत राहीन. मग तो तिकडनं सटकतो. तर आता इकडे सायली ही अर्जुनला म्हणते, अहो आपण एक काम करू, आपण तिकडे जाऊया जिथे नागराज काका जात असतात नेहमी आणि तिकडे माहिती काही मिळते का बघूया. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग आता अर्जुनने लोकेशन ट्रेस करायला सांगितलेलं असतं नागोबाच्या फोनचं, आणि मग नागराजच्या फोनचं लोकेशन ज्या ठिकाणी येत असतं अर्जुन त्या ठिकाणी पोहोचतो. आणि मग तिकडे पोहोचल्याबरोबर अर्जुनला एका वॉचमनचा मस्त टेबल वगैरे टाकलेला दिसतो. त्याबरोबर अर्जुन त्या वॉचमनच्या टेबलाजवळ जातो आणि त्याला विचारतो की काय रे बाबा, तुझा मालक कुठं आहे. त्याबरोबर आता तो वॉचमन म्हणतो, काय म्हणालात, मला आवाज नाही आला. त्यावर अर्जुन म्हणतो, काय रे तुझा मालक कुठे आहे, म्हणजे या बंगल्याचा मालक कोण आहे, इथं कोण राहतं. त्याबरोबर आता तो वॉचमन सांगतो की इथं मालक नाही, मालकीण आहेत, आणि त्यासुद्धा आमच्या समिधा मॅडम, इथं समिधा मॅडम एकट्याच राहतात. त्यावर मग मात्र आता अर्जुन आणि सायलीला आणखीनच जास्त शंका येते की महिपतला एकट्या बाईची काय गरज आणि नागराज काकाला तरी एकट्या बाईची काय गरज. नक्की हे दोघंच असतील ना हे नागराज आणि महिपत, जरा बघितलं पाहिजे. मग आता अर्जुन हा आणखीन पुढे जास्त चौकशी करायला लागतो. त्यावर आता लगेचच इकडे तो म्हणायला लागतो की ओ तुम्हाला काय करायचं एवढ्या चौकशी, तुमचं जितकं काम आहे तुम्ही तितकंच बोला. त्यावर मग आता अर्जुन लगेचच वॉचमनला पोलिसांचा धाक घालतो आणि म्हणत असतो, काय रे तुला असं लोकांबरोबर नीट बोलता येत नाही का. नाही तुला ना पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. पोलिसांनी जरा 4 फटके दिले, जरा मारलं की मगच तुझी भाषा शुद्धारेल, माणसांबरोबर तू शुद्ध बोलशील, नीट बोलशील. त्यावर सायली म्हणते, अहो नाही नको, कशाला उगाच, मी आहे ना, तू माझ्याबरोबर चांगलं बोलेल. तुम्ही ना मुळात चांगलं विचारतच नाही, त्यामुळे तुमच्याशी कोणी चांगलं बोलत नाही. मला दादा तुम्ही सांगाल का की नक्की इथे कोण राहतं. त्यावर मग तो म्हणतो, समिधा शेख मॅडम राहतात. त्यावर सायली म्हणते, असं समिधाकडे कोण येतं, काही नावं वगैरे माहीत आहेत का. त्यावर तो सांगतो, नाही माफ करा मॅडम, माझ्याकडे नावं तर नाही आहेत, पण माझ्याकडे एक पर्याय आहे, आमचं रजिस्टर, आमच्या रजिस्टरवर सगळ्यांच्या नोंदा आहेत. त्यावर सायली म्हणते, वाह शाब्बास, उत्तम दादा, मग एक काम कराल का आमचं पटकन आम्हाला जाऊन जरा तुमचं रजिस्टर दाखवाल. नाही मला ॲक्च्युली बघायचं आहे की नक्की इथे कोण येतं ते. त्याबरोबर आता वॉचमन कशासाठी असं सायलीला विचारतो. त्यावर सायली म्हणत असते की आमचं एक गुप्त मिशन आहे त्यासाठी, पण दादा प्लीज हे मिशन गुप्त आहे आणि तुम्ही हे कोणालाही सांगू नका काय. त्याबरोबर तो लगेचच म्हणतो की ठीक आहे, पण मग तुम्हाला नक्की जाणून काय घ्यायचं आहे. त्यावर सायली म्हणते, तुम्ही तुमचं ते रजिस्टर आहे ते दाखवा. मग अर्जुन ते रजिस्टर तपासतो, तर त्यामध्ये महिपत शिखरेच्या येण्याची नोंद भरपूर वेळा असते, नागराजच्या पण येण्याची वेळ थोडीशी असते, आणि अर्जुनला त्यामध्ये सचिनच्या सुद्धा इन आऊटच्या एंट्री दिसतात. पण अर्जुनच्या लक्षात येत नाही की कदाचित हा तोच सचिन असेल. अर्जुनला ही मात्र खाटली पटलेली असते की आता महिपत आणि नागराज हे तर दोघंही हेच आहेत. मग अर्जुन आता त्या वॉचमनला विचारत असतो की मला एक गोष्ट सांगा की म्हणजे इथं ही लोक सारखी येतात, मग ही म्हणजे काय येतात इथे वगैरे, काही आयडिया आहे का. त्यावर वॉचमन म्हणतो, नाही साहेब, हे बघा आपल्याकडे जेवढी माहिती होती तेवढी सगळी आपण तुम्हाला दिलेली, आपण अगदी व्यवस्थित टापटीपमध्ये काम करतो. आता तरी पटलं ना. त्यावर अर्जुन म्हणतो, हो पटलं. त्यानंतर मग आता लगेच अर्जुन हा सायलीकडे बघायला लागतो. तर सायली म्हणत असते की आपल्याला शोधून काढावंच लागेल की नक्की नागराज काका हे इथे कुठल्या मुलीकडे येतात, आणि नागराज काकांबरोबर इकडे महिपतसुद्धा या मुलीकडे येतो. मग महिपत आणि नागराज काका दोघांचाही या मुलीजवळ काय संबंध आहे ते सगळं तर
आपल्याला शोधून काढावंच लागेल. मग अर्जुन सायलीला म्हणत असतो, एक काम करू, चल आपण मागच्या बाजूला जाऊया, घराच्या मागच्या बाजूने आपल्याला घरात शिरता येतं आहे का बघूया. त्यावर सायलीसुद्धा म्हणते की आपण घरात शिरण्यापेक्षा एक काम करू शकतो, आपण वरून बघूया की आपल्याला बाहेरच्या बाजूने कुठून बाल्कनी वगैरे आहे का, किंवा काही म्हणजे खिडकी वगैरे आहे का. खिडकीतून वगैरे जर आपल्याला सगळं दिसलं, कळालं, तर जोखीम उचलायची मुळात गरजच लागणार नाही. मग सायली आणि अर्जुन हे आता त्या बंगल्याच्या मागच्या बाजूला आलेले असतात. सायली अर्जुनला म्हणते, अहो एक काम करूया, तुम्ही तिकडच्या बाजूने शोधत या, मी इकडच्या बाजूने शोधते. जर आपल्याला काही खिडकी वगैरे सापडली तर आपल्याला तिथूनच सगळं सत्य व्यवस्थित पाहता येईल. मग आता सायली आणि अर्जुननी शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते आणि त्यावेळी आता सायलीला एक खिडकी सापडते. सायली आता मोठ्याने अर्जुनला हाक मारते आणि अर्जुनला आता ती खिडकी दाखवते आणि म्हणत असते, अहो ही बघा, इथे खिडकी आहे, या खिडकीतून आपल्याला सगळं अगदी स्पष्ट दिसू शकतं. मग सायली आणि अर्जुन हे दोघंही आतमध्ये अलगद वाकून बघायला सुरुवात करतात. तर आता त्यांच्यासमोर असं एक काही दृश्य असतं की जे पाहिल्यानंतर सायली आणि अर्जुन दोघांच्याही पायाखालची जमीन अगदी पूर्णपणे सरकून गेलेली असते. सायली आणि अर्जुन ते दृश्य पाहतात, तर त्यामध्ये आता त्यांना हे कळतं की महिपत हा खोटं बोललेला होता, त्याची मुलगी मेली म्हणून. कारण साक्षी मेलेली वगैरे काहीही नाही आहे, तर साक्षी ही जिवंत आहे. आणि साक्षी जिवंत आहे ही तर सगळ्यात मोठी गोष्ट, पण सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की साक्षी जिवंत आहे आणि ही गोष्ट नागराज काकांनासुद्धा माहिती आहे. उलट नागराज काका हे महिपतबरोबर जोडलेले आहेत आणि मग महिपत आणि नागराज काका हे दोघंजणं मिळून सगळ्या जगाला उल्लू बनवत आहेत. आता सायलीला हे सगळं बघून धक्का बसतो. तर अर्जुन म्हणत असतो, बायको थांब, आपल्याला आणखीन बरंच काहीतरी कळायचं बाकी असेल, जे आपल्याला आता पुढे हळूहळू कळत जाईल. या आपण या खिडकीतून आणखीन वाकून बघू, काही कळतं आहे का, काही ऐकू येतं आहे का, ते बघायला हवं. मग सायली आणि अर्जुन हे आणखीन जास्त तिकडे पुढे वागतात तर आणि ऐकण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता खोलीच्या बाहेर एवढ्या मोठ्याने कुठल्याही पद्धतीचा आवाज येत नसतो. अर्जुन अगदी 100% प्रयत्न करत असतो त्या दोघांना बघण्याचा, पण ती दोघं आता बोलण्यामध्ये इतकी व्यस्त असतात की अर्जुनला नागोबाचा चेहराच दिसत नसतो. आता अर्जुन हा म्हणत असतो की नाही, मी आज कन्फर्मेशन घेतल्याशिवाय जाणार नाही. आता बोलता बोलता नागराज याला ठसका लागतो. पाणी प्यायला तो मागे वळतो डायनिंग टेबलकडे आणि त्यावेळी अर्जुनला नागोबाचा चेहरासुद्धा दिसतो आणि खरोखर त्याला या गोष्टीची खात्री होते की अच्छा, म्हणजे नागराज काकासुद्धा या सगळ्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.